नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळतंय। सोमवारी 1 जुलै रोजी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे। यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले। संसदेत झालेल्या घटनेवरून राज्यातील सभागृहात ठराव मांडण्यात येत होता। त्याला विरोध केल्यानंतर अंबादास दानवे यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली। मग सुधीर मुनगंटीवारांनी बहीण भावाच्या नात्यावर अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नव्हती असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अपशब्द वापरल्याबद्दल 5 दिवसांची निलंबनाची कारवाई केली। त्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे। भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्येच पंकजा मुंडेंना देखील पक्षाकडून संधी देण्यात आली आहे। या दरम्यान विधान परिषदेत भाजपाकडून अशोक चव्हाण यांच्या गटाला संधी मिळेल अशी चर्चा होती। चव्हाण यांच्या नातलग असलेल्या डॉक्टर मीनल पाटील खतगावकर यांच्यासाठी प्रयत्न देखील सुरू होते, मात्र भाजपने चव्हाण गटाला संधी दिली नाही। त्यामुळे सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळात आणि त्यानंतर आता विधान परिषदेत ही संधी न मिळाल्याने चव्हाण गटाला एक प्रकारे धक्का असल्याचं बोललं जातंय। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे। सोमवारी 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे। यावरून शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधलाय। 1500 रुपये घ्या पण गद्दार म्हणू नका असे पत्रकार छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर उपरोधिक टीका केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये डोमेसाईल प्रमाणपत्र असण्याची जाचक अट रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी सरकारकडे केली आहे। हा दाखला काढणे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्र सुद्धा किचकट आहे। साधारण गावखेड्यात काम करणाऱ्या महिलांना त्यांची जुळवाजुळव करणे मुश्किल आहे। तसेच ती निघायला साधारण 10 ते 15 दिवस जातात। त्यामुळे या मागणीसाठी त्यांनी राज्य सरकारला एक निवेदन दिलं आहे। शनिवारी 29 जून रोजी रात्री परळीमध्ये संपूर्ण जिल्हा हादरवणारी घटना घडली। धनंजय मुंडे समर्थक आणि मरळवडीचे सरपंच असलेले बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या गोळीबारात आणखी एक तरुणही गंभीर जखमी असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे। या प्रकरणात रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या परळी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे। तरुण सरपंचाची निर्घृण हत्या झाली तरी रोहित पवारांचे चामडी बचाव आणि राजकीय पोळी भाजण्याचे धोरण असल्याचा आरोप धनंजय मुंडे समर्थकांनी केलाय। मराठा समाजात असा मेसेज गेलाय, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे। त्यामुळे मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे। मला बाजूला काढण्याचे प्रयत्न आता त्यांनी थांबवावे, मी घाबरून माझा आरक्षणाचा लढा थांबवणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केलंय। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहे। आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 31 मे 2024 या कालावधीत सुमारे 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून या आकडेवारीवरून दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असून सर्वाधिक आत्महत्या झालेले पहिले 4 जिल्हे अमरावती विभागातील आहे।
राज्यातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास निम्म्या आत्महत्या अमरावती विभागात झाल्यामुळे या विभागातील गंभीर संकट अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र सरकारने अमरावती विभागातील या 4 जिल्ह्यांमध्ये तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. राज्याच्या कृषी विभागात 118 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाने केलाय. कृषी विभागांतर्गत काम करणाऱ्या कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाने शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, मेटल डिहाइड आणि नॅनो युरिया या 4 वस्तू कंत्राटदारांकडून खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर देऊन ह्या वस्तू खरेदी करत कंत्राटदारांची खिसे भरले असून आता त्या दर्जाहीन वस्तू शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातील असा आरोपही भारतीय किसान संघाचे नेते नाना आखरे यांनी केलाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.